अभिनंदन हितविक 24. आणि आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव आहे केदार देसाई. मी विनंती करेल केदारला आपण मंचावरती यायचंय. केदार देसाई यांचा गौरव केला जाईल. मी विनंती करेल आराध्य स्वर्ण गोल्ड लोनचे सन्माननीय चव्हाण साहेब आपण या. त्यांच्याच माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेली जर्सी आहे आणि ती त्यांच्या शुभ हस्ते देऊन केदार देसाई यांचा गौरव केला जातोय. खूप खूप अभिनंदन केदार. थँक्यू सो मच चव्हाण साहेब. आपणास विनंती आपण स्थानापन्न पहा. मॅच नंबर 2 ग्रुप सी. समाधा मार्कर आहे. मी विनंती कर सुजित चव्हाण निर्मळ गावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्याचबरोबर या क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारं व्यक्तिमत्व. मी विनंती करेल सुजितजी आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. क्रिकेटला प्रमोट करणारं व्यक्तिमत्व आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल सुजित चव्हाण आपण मंचावरती स्थानापन्न पहा. अनिकेत मुळे साइन बोर्ड वरती साइन करायला यायचंय. चला दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅच साठी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. ओम साई एंटरप्राइजेस गुरुदत्त मनवेलपाडा यांच्या वतीनं अजय पवार आणि त्याच्या जोडीनं जतीन पाटील. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि एक धावन पूर्ण केली जाते ना धावफलकाचा श्रीगणेशा सुद्धा झालाय. जतीन पाटील यांच्यासाठी बक्षिसांचा वर्षाव. आई जीवदानी कलाक्रीडा मंडळाचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. लगातार 3 चौकारांसाठी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. जतीनच्या बॅट मधून पहिलाच ब्लास्ट स्क्वेअर लग रिजन मधून जाणारा हा अतिसुंदर चौकार. थँक्यू सो मच चव्हाण साहेब. आपण आपला मूल्य वेळ या स्पर्धेला दिलात, त्याचबरोबर इतकं मोठं सहकार्य दिलं त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच संतोषजी कावड. आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला टॅप केला. निशांत पिलाने च्या जवळून चेंडू फरार झाला. बॅक टू बॅक दुसरा चौकार जतीन पाटीलच्या बॅटमधून. निर्धाव चेंडूची सांगता होते. लगातार 2 चौकार. आउटसाइडला गेल्याचा प्रयत्न. धावचीची संधी वेगानं आल्या जतीन. एक धाव कंप्लीट. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक. पॅडल स्वीप. अजय पवार पॅन्डल स्ट्रोक. पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. VPL ची एक खास बात आहे. VPL मध्ये अनेक बघा काय प्रयत्न आहेत. जबरदस्त अटेम्प्ट. चेंडू आडला नाही ही दुसरी बाब, परंतु इथे प्रयत्न जे होत आहेत ते उच्च कोटीचे होत आहेत आणि याचसाठी VPL या सर्वांना खेळायचे असते. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धाबा 14. नवीन गोलंदाजी मार्क वरती अजय घानाडे. खूप चांगली साईट आहे. ज्या वेळेला तुम्ही कागदोपत्री तो संघ बघाल, JMCC म्हणजे जीवदानी माऊली क्रिकेट क्लब राजन स्पोर्ट्स या संघाचा जर विचार कराल तर खूप मोठी स्टारकास्ट ॲज अ बॅटिंग युनिट, ॲज अ बॉलिंग युनिट म्हणून आहे. अजय घानाडेला गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले आणि समोर आता जतीन पाटील आहे.
ज्या जतीन पाटील वरती बक्षीस कायम आहे लगातार 3 चौकारांसाठी 2000 रुपयाचं बक्षीस विनोददा पाटील यांच्याकडून. मागे खेळण्याचा प्रयत्न अडवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. सिंगल धाव. ग्रुप ए 2:54 पहिला चेंडू पडला आजच्या दिवसाचा. स्क्वॅकट करायचा होता चेंडू कव्हर मध्ये गेलाय आणि एक धाव ती धावून पूर्ण केली जाते. खूप चांगला प्रयत्न तिथं फील्ड मध्ये पाहायला मिळाला. सिंगलच धाव तिथे येताना पाहायला मिळते. सर्व नवोदित खेळाडूंनी प्रभावित केलंय. त्यांच्याकडून जितका काही एफर्ट टाकला जाईल तो टाकला गेला आणि तो बहरला सुद्धा आहे आणि या सगळ्याचं फेम त्यांना मिळेल. निशांत पिलाने यावेळेला गलीमध्ये जिथे चेंडू आता जाताना पाहायला मिळाला. सिंगल धाव आली. अजय पवार आणि जतीन पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून अपेक्षित खेळ पहिल्या षटकामध्ये झाला. तब्बल 3 बाउंड्रीज 4 बाउंड्रीज पहिल्या 3 बाउंड्रीज माफ करा पहिल्या षटकामध्ये आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू 3 धावा. अजय घानाडेवरती कोणतंही आक्रमण नाही. धावफलकाची धावा 17 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव येते. एका धाव्याने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाईल. हळूहळू धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. तुम्हाला जर का VPL खेळायचे असेल तर तुमच्याकडे तो प्लॅन असणं गरजेचं आहे की आम्ही कोणासमोर कशा प्रकारचा अटॅक करणार, कोणत्या षटकाला आक्रमण करणार आणि किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आणि आमच्या संघामध्ये किती धावांना वाचवण्याची कुवत आहे. या सर्व बाबींची माहिती असणं गरजेचं आहे. प्रॉपर प्लॅन तुमच्याकडे हवेत. VPL खेळत असताना पुढच्या वर्षासाठी अशी काही एका संघाची बाजू असेल, त्याच्यामध्ये त्यांचा एक संघमालक असेल, एक मेंटॉर असेल, एक मॅनेजर असेल, एक प्रशिक्षक असेल आणि त्यानंतर बाकी संघ असेल. त्याचं कारण आहे जशी ही स्पर्धा गेली 6 वर्ष पुढे येताना दिसली आहे, 7व्या वर्षामध्ये आली आहे. असं येत असताना कुठे ना कुठेतरी तो मॅनेजिंग पार्ट आहे किंवा जो काही रणनीतीचा भाग आहे तो थोडासा कमी पडताना दिसतोय. म्हणजे जर कोणी पुढच्या वर्षाला या 3-4 पदांची भरती केली तर आपण ती आपल्याला ती आश्चर्यचकित होण्यासारखी बाब नसेल. हे गरजेचं ज्यावेळेला तुम्ही एक लिलावा दरम्यान म्हणजे अनेक खेळाडू घेऊन खेळत असता. धावफलकाची धावा 20 अजय पवार येतो फ्लाइट. ती फ्लाइट नेहमी हवेत उडते हे सगळ्यांना माहित आहे आणि तसाच हा चेंडू हवेतून गेला बाउंड्रीच्या बाहेर. विकेटचं पतन गडी बाद. अजय पवारला मैदान सोडावं लागतंय. गॉन. थँक्यू डीजे जतीन. मागील 4 वर्षापासून हे जे गाणं आहे हे VPL ला वाचतं म्हणजे वाचतच आणि आजही त्या गाण्याची झलक देत असताना आमचे डीजे मास्टर थँक्यू सो मच. पुन्हा एकदा ती आठवण ताजी केली त्याबद्दल. नवीन फलंदाज चेतन कदम मैदानाच्या दिशेने येतोय. जुना कोळीवाड्याचा हा खेळाडू अर्नाळा जुना कोळीवाडा आणि तो मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आला. अजयची विकेट गेल्यानंतर जतीन पाटील कशा प्रकारे आता या खेळाला पुढे नेतोय बघा. मनुल पाड्यातील सर्व खेळाडू आज हृदयावरती एक दगड ठेवून आलेत कारण आज गावामध्ये यात्रा आहे. नवापूरची सुद्धा दत्त जयंतीची ती यात्रा आहे आणि ती यात्रा असून सुद्धा त्या खेळण्यासाठी ते आलेत कारण VPL ही त्यांच्यासाठी तितकीच महत्वाची आहे. या VPL साठी वर्षभर वाट बघतात आणि त्या VPL मध्ये खेळण्याची मजा काहीशी वेगळी आहे आणि त्यामुळे त्यांची पावलं आपोआप मैदानाकडे आलेत. थँक्स टू ऑल प्लेयर्स जे आपल्या गावातील तो कार्यक्रम सोडून इथपर्यंत खेळण्यासाठी आलेत या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी.
थोड्याच वेळात या ठिकाणी अतिथींचं आगमन सुद्धा होईल. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळूयात. 3 बॉल 25 धावा, तिसरं षटक मार्ग असतंय. मगाचपासून आपण बघतोय पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या तर तिसरं षटक हे थोडंसं संत करून टाकते धावांना, असं काहीसं चित्र पाहायला मिळालं. आणि काही ठिकाणी असं झालं की पहिल्या 2 षटकामध्ये धावा नाही आल्या परंतु नंतर बूम होताना दिसल्यात. काही वेळेला एक षटक नाही आलं त्यानंतर धावा बूम झाल्यात. दिशा देण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू एका धावेसाठी जाईल, सिंगल धाव येते. शेवटचे अंतिम 2 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. जतीन पाटीलचा खेळ बघणं म्हणजे ही माझ्या काहीशी वेगळीच आहे. बरं, द एव्हरग्रीन प्लेयर फ्रॉम मनवेलपाडा ऑन साइड. काय जबरदस्त हा ऑन ड्राईव्हचा फटका, फिल्डिंग तितकीच चांगली. त्याच्या बॅटमधून चेंडू असा काय निघतो की त्या चेंडूला बंदुकीच्या गोळीची रफ्तार दिसते. बघा कशा प्रकारे हा चेंडू अडवला गेला. खूप चांगली फिल्डिंग आणि त्या फिल्डिंगला अप्रिशिएट सुद्धा केलं जात आहे आणि होणं गरजेचं आहे. चांगल्या कामाची पाठ थोपटण होणं गरजेची आहे आणि ती पाठ थोपटली गेली त्या क्षेत्ररक्षकाची. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, वेगाने फेकी झाली. चेतन कदमच्या बॅटमधून येणारा हा फटका, सिंगल धाव येताना पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 28-21, लॉस ऑफ 1 विकेट. अजय पवारची ती आलेली विकेट आणि त्यानंतर जतीन वैयक्तिक 18 धावांची खेळी, 2 धावा चेतन कदमच्या बॅटमधून. 4थं षटक कोण हाताळण्यासाठी येणार JMCC राजन स्पोर्ट्सच्या संघाच्या माध्यमातून, तोपर्यंत या ऐकूयात डीजेचं एक समुद्रगीत. थँक्यू. रत्नेश सिंग प्रिन्स गोलंदाजी मार्कवरती येतोय. पाहूया रत्नेश सिंग कशा प्रकारे शेवटच्या अंतिम षटक हाताळतोय. कारण आता या 28 मधून जर का 12 आले तर 40 पर्यंत जाईल आणि ते धावफलक थोडस 19-20 असेल. 11 मिनिटं आतापर्यंत झालेली आहेत. पहिला चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर आहे. पंच वळत्यातनी सांगतात येस इट इज अ वाईट, म्हणजेच एका धावाने पॅनलाइज केलं जाईल. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. VBL पर्व 7 आपण पाहतात. पुन्हा एकदा वाईट. अडचणी वाढत चालल्यात कारण ज्या वरच्या धावांची आपण चर्चा करत होतो त्या 2 धावा आता आल्यात आणि शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. हे 6 चेंडू टाकल्यानंतर या दोन्ही संघ जे दोन्ही संघांदरम्यान मॅच होते तर दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लाईनअप करायचं आहे. हे 6 चेंडू झाल्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग होती कारण समोरच्या दिशेने बॉल आला. क्या बात आहे. पहिला चेंडू डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 31 धावा दाखल करते. लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू, वेगवान चेंडू. पंच पुन्हा एकदा दंडित करतात आणि एकदा दाखलकामध्ये ऍड होतीये.
अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 32 धाबा धावफलकावरती आहेत. चला मंचावरती उपस्थित सन्मान्य सुजित चव्हाण यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल वसईविरार बॉक्स संडाराम क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषिदादा देसाई यांना की आपण सुजित चव्हाण यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. क्रिकेटवरती अफाट प्रेम करणारं व्यक्तिमत्व, क्रिकेटला बढावा देणारं व्यक्तिमत्व आणि प्रचंड क्रिकेटची आवड असणारं व्यक्तिमत्व म्हणजे सुजित चव्हाण यांचा यथोचित सन्मान मुख्य मंचावरती होते. ऋषिदादा देसाई यांच्या शुभ हस्ते ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, 2 पायांच्या मधून जयेश बनसोडेला बीट करत चेंडू होते फरार. VPL चौकार. थँक्यू. धावफलकरती धाबा या चौकारणीशी जाऊन पोहोचल्यात. 37 वरती जतीन पाटील. मी अजूनही सांगतो या खेळाडूची बॅटिंग बघणं. चला आणि एक मिनिट 15 मिनिटं झालेले एक प्लेअर बाहेर काढावा लागेल. चला लवकर एक प्लेअर बाहेर काढा. चला प्लेअरनी स्टेजच्या दिशेने यायचंय. जो बाहेर काढलाय त्यांनी स्टेजच्या दिशेने या आणि लगेच फिल्डिंग लावा. 15 मिनिटं झाले, जास्त वेळ गेलाय. JMCC राजन स्पोर्ट्स एक प्लेअर आमच्या कॉमेंट्री स्टुडिओच्या जवळ येऊन थांबायचंय. मित्र इथे यायचंय. दादा इथे आमच्या इथे जवळ या. येस चालू करा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 3 बॉल रिमेनिंग. निशांत पिलाने हो यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पुन्हा एकदा वाईड ची सांगता होते. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. पुन्हा एकदा विनंती आहे जशी ही इनिंग संपेल दोन्ही संघ लाईनअप करायचे आहेत. JMCC राजन स्पोर्ट्स आणि ओमसा एंटरप्राइजेस गुरुदत्त. बॅटची एज घेऊन चेंडू मागे गेलाय. अजयच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कोणतीही धाव येताना पाहायला मिळत नाहीये. अपेक्षा आहे इथून एखाद्या मोठ्या फटक्याची आणि विचार करतोय जतीन पाटील की इथून एखादा चौकार यावा. 38 झालेत. 2 चेंडूचा अजूनही खेळ येणं शिल्लक आहे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप आणि चेंडू सीमारेखा पार. बघा अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे चौकार आलाय. 4 धावा ऍड होतील धावफलकामध्ये. 42 वरती जाऊन संघ पोहोचलाय. ओमसा एंटरप्राइजेस गुरुदत्त मरेलपाडा. मितेश पाटील संघ मालक खुश असतील टीमच्या परफॉर्मन्स वरती, कारण जतीन पाटील बहरामध्ये आलाय, फॉर्म मध्ये आलाय. मित्र हा खेळाडू किती प्रॅक्टिस करतो याला महत्त्वाने. हा किती वेळ खेळपट्टीवरती उभं राहतो याची खूप मोठी चर्चा असते, कारण तितका चांगला क्लास आहे या खेळाडूचा. अडवण्याचा प्रयत्न, दुसरी धाव, काय धावचीतची संधी आणि हो धावचीतच्या रूपाने बाद होईल. फलंदाज जतीन पाटील. अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकरती धाबा जाऊन पोहोचला 43 वरती. 44चं लक्ष. चला ओमसा एंटरप्राइजेस आपण लाईनअप करा. चला लाईनअप करायचंय. JMCC राजन स्पोर्ट्स आणि ओमसा एंटरप्राइजेस दोन्ही बाजूला लाईनअप करा. वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर सन्माननीय राजूजी पाटील साहेब म्हणजेच नाना यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे आणि दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्यानंतर ही दुसरी इनिंग स्टार्ट होईल.
चला ओमसाई एंटरप्राइजेस फिल्डिंग लावा. थँक्यू सो मच. चला फिल्डिंग लावा आणि 2 बॅटर मैदानाच्या दिशेने पाठवायचे. चं लक्ष आहे. 44 इज द टार्गेट. ओमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्तच्या वतीने ठेवण्यात आलेलं आहे ते JMCC राजन स्पोर्ट्स या संघासमोर. जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आपण आवाज ऐकणार आहोत अनिल बेनबन्सी यांचा. थँक्यू सर. सेकंड इनिंग कडे ज्या ठिकाणी आपण पाहतोय 44 धावांचं लक्ष आहे. 11ची सरासरीने खेळाचा पहिला गोलंदाज या ठिकाणी अजय पवार. चला बॅटर एका ठिकाणी सौरभ आपण पाहिलं आणि दुसऱ्या ठिकाणी आपण पाहिलं तर जयेश बनसोडे ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे ज्या ठिकाणी 44 धावांचा पाठलाग करायचा. पहिला चेंडू खूपच सुरेख पद्धतीने होता. हलकेत त्यांनी खेळून काढला आणि एकेरी धाव घेऊन धावसंख्येला कुठेतरी सुरुवात करावी अशा अनुषंगाने घेतलेली ही धाव. त्यामध्ये ड्राईव्ह केलेला आहे या ठिकाणी स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक फेकी खराब फेकीचा या ठिकाणी रूपांतर होते 4 धावांमध्ये. येस थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. निश्चित आपण पाहिलं स्क्वेअरच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण घडलं होतं परंतु फेकी थोडीशी या ठिकाणी जलद गतीने करण्याच्या प्रयत्नामध्ये थोडंसं चुकी केली आणि त्या चुकीचं रूपांतर आपण पाहिलं तर 1+4 म्हणजे तब्बल 5 धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडूंचा खेळ संपलेला आतापर्यंत 6 धावा. येस 4च रन आले आहेत. 4च रन आलेले आहेत. तर थोडंसं या ठिकाणी दुरुस्तीकरण करण्यात येईल. 2 चेंडू आणि 5 धावा फलकावरती लगावताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. थोडंसं नशिबाची साथ लाभलेली आहे पहिल्या 2 चेंडूवरती आणि आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. आता मात्र या ठिकाणी क्या बात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण सरळ बॅटीने मारला फटका होता. निश्चितच नॉन स्ट्राईकला उभ्या असलेल्या सौरभच्या बॅटीला लागून थोडासा चेंडू स्क्वेअरच्या दिशेला गेला होता परंतु त्या ठिकाणी चांगली चपळता दिसली आपल्याला. चेतन यांच्या मार्फत एकच धाव घेतली गेली आहे चेंडूवरती आणि सुरुवातीपासून प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजांकडून केला जातो. मात्र पॅडल स्वीपचा फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेलेला आहे. तर एकच धाव भेटू शकेल चेंडूवरती. एका धावेनिशी धावसंख्या आपण पुढे सरसावताना पाहतोय. धावसंख्या फलकावरती 7 धावा. अकडा चेंडू कट केला आहे. या ठिकाणी दिशा दिलेली फक्त चेंडूला गलीमध्ये तैनात आहेत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सागर देसले उचलून फेकतील तोपर्यंत 1 धाव धावसंख्येमध्ये ऍड होते. शेवटचा चेंडू असेल. धावा फलकावरती 8 आहेत. सौरभ करता हा चेंडू. खूपच चांगला फटका आणि चांगले क्षेत्ररक्षण. फेकी चांगली येईल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होते. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं धावसंख्या फलकावरती 9 लागवलेल्या ज्या ठिकाणी 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. देऊया डीजेला संधी. ऐकूया सुमधुर संगीत पुन्हा या मैदानामध्ये. VPL 2024 पर्व 7.
थँक्यू सो मच. निश्चित पहिल्या षटकामध्ये आलेले आहे 9 तर 9 आल्यानंतर आपण जी सरासरी जी गाठायची होती ती गाठता आलेली नाहीये जीवदानी माऊली संघाला आणि आपण पाहतोय तर या ठिकाणी सरासरी थोडंसं वाढत असताना आता मात्र दुसरं षटक घेऊन होतोय गोलंदाज या ठिकाणी कप्तान जतीन पाटील. पहिल्यामध्ये 9 आले थोडंसं एक चुकी घडल्या कारणे ते षटक 9 धावांचं होतं नाहीतर त्याने ते षटक फक्त ना फक्त 6 धावांचं असतं. अकुटापाय चेंडू या ठिकाणी त्या चेंडूला फक्त ना फक्त या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला तर चेंडू या ठिकाणी शरीराचा वेध घेऊन खेळपट्टी लगत राहतोय. लेग बायची 1 रन या ठिकाणी धावसंघामध्ये ऍड केली जाते. 10 धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. पहिले दुसऱ्या षटक मार्ग असा पहिला चेंडू वेगवान पद्धतीने टाकला गेला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी कमी घेतली होती त्या कारणे शरीराचा वेध घेऊन चेंडूने या ठिकाणी 1 धाव घेतली गेली. आता मात्र पॉईंटच्या दिशेला ढकलला चेंडू 1च धाव देऊन जाईल हा चेंडू. 11 धावा फलकावरती आतापर्यंत लगावल्या गेलेला आहे तर अजूनही 33 धावांची गरज आहे. क्या बात आहे. वेगवान चेंडू निश्चितच फ्लिक करण्याचा नाद होता आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सौरभच्या शरीराचा वेध घेऊन चेंडू खेळपट्टी लगतच राहिला. क्षेत्ररक्षक उचलून फेकतील तोपर्यंत लेगबायची अजून 1 रन धावसंघामध्ये ऍड होताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत दर्शवली गेलेली आहे. गोलंदाज या ठिकाणी जतीन यांच्या मार्फत रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्यांना फेकी जोरात केली होती परंतु त्या ठिकाणी आपल्या क्रीज मध्ये या ठिकाणी सौरभ विश्वकर्मा व्यवस्थित पोहोचत असताना 1 धाव कंप्लीट करतोय. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावरती. ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकातले 4 चेंडू संपलेले आहेत. 2 चेंडू बाकी आहेत आणि धावा रोखण्याचा प्रयत्न जतीन यांच्या मार्फत केला गेलाय. टॅपच्या सहारे खेळलेला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑनचा वेगाने येतोय चेतन आणि चेंडू अडवल्यानंतर चेतनला पहा. चेतन चेंडू हातामध्ये ठेवत नाहीयेत पटकन थ्रो करतायत. चान्स बघतात एखादा चेंडू या ठिकाणी वेगवान फेकी करून किंवा एसटी वरती आदळून जर विकेट घेता आली तर रनआउटच्या रूपाने सुद्धा विकेट घेऊ शकतात. त्या अनुषंगाने या पद्धतीची क्षेत्ररक्षण आपल्याला चेतनकडे पाहायला. आता मात्र गॅप मध्ये चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी येतात 4 धावा. येस थँक्यू डीजे थँक्यू सो मच. निश्चित आपण पाहतो 2 षटकामध्ये 18 धावा गोळा केल्या गेल्या आणि येणारी षटका आहेत ती 2 आणि 2 षटकामध्ये 26 धावांची गरज आहे. म्हणजे आता मात्र सरासरी वाढून ती 13 झालेली आहे. सुरुवातीला आपण पाहिलं 11 होती. आता मात्र 2 षटक संपल्यानंतर सरासरी या ठिकाणी 9 राहिलेली आहे. आता मात्र 13 हवी आहे. सागर देसले गोलंदाजी मार्क वरती. नवीन गोलंदाज हे 3रे षटक हाताळण्यासाठी येतोय. दरम्यान सलामीवर बॅटर अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहेत प्रयत्न करतायत परंतु आपण पाहतोय गुरुत संघाकडनं चांगले क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी. त्यापुढे दोन्ही फलंदाज या ठिकाणी अजूनपर्यंत तरी जास्त काही करू शकलेले नाही आहेत. ह्या चेंडूवरती सुद्धा चांगला प्रहार केला गेला होता परंतु त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण घडलं गेलं. 1च धाव घेतली गेली. दरम्यान पुन्हा एकदा सागर फुलटॉस चेंडू ऑन साइडला ढकललेला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं आणि नाखुश स्वतःवरती कारण फुलटॉस चेंडू होता आणि त्या फुलटॉस चेंडूला व्यवस्थित दिशा देता आली नाही आहे त्या कारणे स्वतःवरती नाखुश जयेश. 1च धाव घेतली गेलेली आहे. 20वी धाव फलकावरती लगावली गेली आहे चेंडूवरती. दरम्यान पुढील चेंडू क्या बात आहे. फटका मारण्याच्या नादामध्ये या ठिकाणी येस अपील केली जाते. पंच पडताळतील पाहतील आणि 1 बोन उंचावून गडी बाद असल्याचा इशारा करलाय. थर्ड अंपायर रेफर केलेला आहे.
पंच थोडांपर रेफर केलेला आहे. येस पुन्हा एकदा कामाला लावूया आपण पाटील नेटवर्कच्या टीमला. बघ रे चुन्यावर आहे का बॉल. निघाले नाही ना. चुन्यावर पडला का डायरेक्ट चुना. चुना ना. हो हो चुना. इस पाहिला पळताळला त्यानंतर आपण पाहिला हा चेंडू जाऊन त्या ठिकाणी सीमा रेषेर वरती पडला त्या कारणे हा गडी बाद दिला जाईल. येस थँक्यू सो मच. निश्चित आपण पाहिलं होतं संत गतीने सुरुवात झाली होती आणि त्या गतीला वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी झाली चूक. कडी बाद. त्यानंतर नवीन आलेला फलंदाज शिवमराय स्वीप मारलेला आहे. फटका चांगला गॅप मध्ये चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी येतोय चौकार शिवमच्या बॅटीतून. थँक्यू सो मच. निश्चितच पट्ट्यावरती आलेला चेंडू त्या चेंडूला आलेल्या स्वीप केला त्या चेंडूला आणि गॅप मध्ये ढकलला. 4 धावा गोळा केल्या. 4 धावांनी वाढ केल्यानंतर आपण पाहतोय 24 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही आपण पाहिलं तर 8 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. हा सुद्धा चेंडू जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय शिवमरायच्या बॅटतून. एस डीजे येस थँक्यू सो मच. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर आपण पाहतोय धावसंख्येचा रोग पालटलेला. आता मात्र 28 धावा फलकावरती. 7 चेंडू 16 धावांची गरज आहे. चांगला फटका. बॅक टू बॅक तीसरा चौकार शिवमराय. आते ही 3 लगातार चौके लगाने के बाद जो फासला था वो फासले को कम करते हुए दिखाई दिए हैं. यस थँक्यू सो मच. जसा जास्त वेळ घेऊ नका प्लीज. जास्त सामना खेळा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 3 मिनिटं बाकी आहेत. फक्त 3 मिनिटं बाकी आहेत. होम साई एंटरप्राइजेस जीसीसी याची नोंद घ्यायची आहे. शेवटचे 6 चेंडू 12 धावांची गरज. सुरुवात संत होती. गडी गमावल्यानंतर शिवमने येऊन ते रूप पालटलं. ज्या ठिकाणी मोठा फासला होता त्या फासलेला थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. बॅक टू बॅक 3 चौकार ठोकल्यानंतर आता मात्र समीकरण बदलते. चेतन शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती रेडी होतोय. स्ट्राईक केंद्रवरती जयेश बनसोडे. 6 मध्ये 12. बॅटर मोठा आहे आणि मजा देखील भरपूर येणार आहे. दरम्यान पाहूया पहिला चेंडू चेतन यांचा पडणार आहे जयेश करता. टाकण्यात आलेला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. निश्चितच ऑन साइडला चेंडूला खेचला होता. फटका खेचला होता परंतु या ठिकाणी बॅटीची कडा लागून थोडासा हळूवार पद्धतीने चेंडू क्षेत्ररक्षकाकडे गेला. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट गेली आणि धाव संख्या फलकावरती 33. आता मात्र 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. शिवमराय 3 चेंडू मध्ये 12 धावांवरती खेळतोय आतापर्यंत. बॅक टू बॅक 3 चौकार ठोकलेल्या आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न. थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडू शिवमच्या शरीराचा वेध घेतोय.
लंबोदर क्रिएशनचे ओनर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी दोन्ही ओनर्सना विनंती करेल की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आणि त्यानंतर आमचे जवळचे मित्र विशू गायकवाड यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आहे. आणि रोहनजी आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. मी विनंती करेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. तर 4 मध्ये 10 धावांची गरज आहे. जयेशने कव्हरच्या दिशेला मारला फटका. चेंडू गॅप मध्ये 4 धावांसाठी जातोय. येतोय चौकार जयच्या बॅटतून. येस थँक्यू डीजे थँक्यू सो मच. 3 मध्ये 6 आलेले आहेत. आता मात्र 3 मध्ये 6 ची गरज आहे. जयेशने ज्या चौकाराच्या शोधात होते तो चौकार आलेला आहे आणि आता मात्र 3 चेंडूंमध्ये 6 करायचे आहेत अजूनपर्यंत. चेतन पुन्हा एकदा अकटोपा चेंडू त्या चेंडूवरती फटका एक्झिक्यूट केला गेला टॅपच्या सहारे आणि लाऊड अपील. थर्ड अंपायर रेफर केला गेला आहे या ठिकाणी. काय होईल या चेंडूवरती. गडी पोहोचला की गडी नाही पोहोचला यावरती लक्ष येऊन राहिलेला आहे थर्ड अंपायर कडे या ठिकाणी. स्क्रीन येस प्लीज शो मी डिफरंट अँगल. जेव्हा लागला ना स्टंपला तेव्हा थांबव ना. ते नाही समजत कधी माईक बंद करा. आणि आंब्रा अप्रिलचे सन्माननीय राहील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. वेलकम राहील आपले सहर्ष स्वागत. मी विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हायचंय. थँक्यू. थँक्यू डीजे. या ठिकाणी भरपूर प्रतीक्षा गेल्यानंतर भरपूर पाहिल्यानंतर दर्शवून दिलेला आहे की ही 1 रन घेतली गेलेली आहे. आता मात्र 2 चेंडूमध्ये 5 धावा घ्यायच्या आहेत. समोरक्षण कक्षाच्या समोरील प्रेक्षकांना प्लीज विनंती आहे थोडस या ठिकाणी बाजूला व्हायचंय. सूरज भाई चला 2 चेंडू 5 धावा. शिवम स्ट्राइक वरती आहे. विशू गायकवाड आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. एकच धाव घेतली जाईल या चेंडूवरती. आता मात्र
एक चेंडू 4 धावा, एक चौका, जीवदानी माऊली संघ विजयी. आणि जर चौका नाही लागला तर या ठिकाणी ओमसाई एंटरप्राइजेस जीसीसी संघ हा सामना जिंकेल. आणि फक्त ना फक्त 18 सेकंद आहेत. चला क्विक, चला चेंडू टाकायचा आहे. फक्त ना फक्त 5-8 सेकंद. 9 7 6. चला एक चेंडू 4 धावा आणि 4 धावा माराच्या नादामध्ये 6 धावा मारून बाद झालेले आहेत. आणि ओमसाई एंटरप्राइजेस जीसीसी संघ हा सामना जिंकलेला आहे.